वरखेड महागावमध्ये राष्ट्रवादीला धक्का। 1000 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मित्रपक्ष भाजपकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न। गुणवंत राठोड्यांचा भाजपवर आरोप। राज ठाकरेंनी 47 विधानसभा मतदारसंघाची केली चाचपणी। उत्तर महाराष्ट्रातील 5 विभागांचा इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती। संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या समर्थकांची जोरदार बॅनरबाजी। महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला म्हणून प्रस्थापितांना खुपला असा उल्लेख। संभाजीनगरातील बॅनरबाजी चर्चेत। इंदापूरची शहर आणि तालुका भाजप कार्यकारिणी बरखास्त। यापुढे कुणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये। वासुदेव काळे यांची नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका। खासदार चंद्रकांत हांडोरे यांना अटक करा। माजी खासदार राहुल शेवाळे यांची मागणी। हिट अँड रन प्रकरणातील मुलाला वाचवण्याचा हांडोरे यांचा प्रयत्न। शेवाळे यांचं वक्तव्य। अनिल सावंतांनी व्यक्त केला उमेदवारी मिळण्याचा विश्वास। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत इच्छुक। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक संपन्न। बॅनरवरून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा फोटो मात्र गायब। मालाडमध्ये भाजपाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। मीठ चौकी उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या दरम्यान गोंधळ। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। माजी आमदार रमेश कदमांच्या प्रचाराला सुरुवात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यास रमेश कदम इच्छुक। मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात। पालघरमध्ये आमदार खासदारांच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। पेसा नोकर भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। दसरा मेळाव्याच्या तयारीची मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पाहणी। बीडच्या नारायणगडावर होणार दसरा मेळावा। जरांगे पाटील दसरा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।